हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजपासून मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे. असं मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणले होते, पण माझं धाडस होत नव्हतं. पण आता फायनली मी ठरवलं आहे की आजपासून मला व्हिडिओ टाकायचेच आहेत. तर आजचं जे काही रुटीन असेल माझं छोटंसं, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे ना मी मिक्स डाळीची खिचडी करायला घेतलेली आहे. त्यामध्ये तांदूळ घेतले मी इंद्रायणी, आणि त्याचबरोबर त्यामध्ये ना मी दोन तीन प्रकारच्या डाळी मिक्स केल्या. मसूर डाळ आणि मूग डाळ, तूर डाळ, आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून छान त्याला मॅश करून घेतले. त्यानंतर फोडणी द्यायला घेतले. इथे तिख्या जिरे, कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यानंतर लसूण टाकून मी छान त्याला परतवून घेतलेलं आहे. इथे मी मिरचीची पेस्ट टाकली. छान एकसारखं हलवून त्यामध्ये हळद आणि मीठ मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 2 टमॅटो आपल्या आवडीनुसार मी इथे 2 टमॅटो टाकलेले आहे. तुम्हाला जर जास्त आंबट नसेल हवे तर तुम्ही एकही टमॅटो ॲड करू शकता. आणि छान झाकण ठेवून याला छान सॉफ्ट होईस्तोवर मी शिजवून घेतलेलं आहे. मिक्स डाळीची खिचडी त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. छान एकसारखं हलवून पण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला याला पातळ करायचं आहे. तर मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं आम्हाला पतलाच पाहिजे होते खिचडी, त्यामुळे मी ते पाणी ॲड करून छान हवं तसं करून घेतलं. त्यानंतर ह्यावरती तडका दिलेला आहे. लसूण, जिरे, आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकून ते ॲड केलं. आणि याच्यासोबत लोणचं आणि पापड. इकडे मी पोळ्या करायला घेतल्या. त्यावेळेमध्ये मावशीने राहीला रेडी करून दिलं. छान गप्पा मारत त्या रेडी होत होत्या, बघा तुम्ही. आणि त्यानंतर मग आम्ही वरती गेलो आणि जाऊन आपल्या झाडाचे छान असे फुलं तोडून घेऊन आलो. राही पण मला मदत करत होते हळूहळू तोडायचे फुलं, आणि मी आणि राहीने छान असे फुलं खाली घेऊन आलो. बघा किती छान फुलं निघाली झाडाला, आणि खूप साऱ्या कळ्यासुद्धा आहेत. रोज मी झाडाची फुलं तोडते आणि घरी आपल्या देवाऱ्यातनी ठेवते. आणि आपल्या घरी जेव्हा फुलं उगवतात ना, खूप छान वाटतं आपल्या स्वतःच्या झाडाची फुलं तोडून आणायला आणि देवाला वाहायला. खूप प्रसन्न वाटतं. पूजा वगैरे करून घेतली, आणि ह्या सगळे त्यानंतर उंबरवट्याचं लेपनसुद्धा करून झालं होतं. तर ही भारती आहे, ही माझ्या काकाची मुलगी आहे. आज जो काही हा व्हिडिओ मी शूट करत आहे आणि यूट्यूबवरती टाकत आहे झालं, कारण ती मला म्हणाली की ताई तू कर व्हिडिओ, मी तुला मदत करते. म्हणून हा व्हिडिओ आज मी शूट केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण थोडंफार हिला श्रेय जातंच, कारण तिनं मला खूप हेल्प केली कॅमेरा पकडण्यात. ताई तू कर, मी इथे आहे तोपर्यंत तुला सपोर्ट करेल आणि तुला यश एक दिवस नक्कीच मिळेल. थँक्यू. असेच तुमचे सपोर्ट आणि साथ जर मला मिळाली, म्हणजे जसं की भारतीचा सपोर्ट आहे मला, तसंच तुमचीसुद्धा साथ जर मला मिळाली तर नक्कीच मी यामध्ये यशस्वी होईल. आणि हे सगळं तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही मला सपोर्ट जर केलं तरच मी पुढे जाऊ शकते. खूप साऱ्या लेडीजला मी बघते यूट्यूबवरती की त्या या चॅनलमध्ये खूप म्हणजे ब्लॉग टाकून किंवा त्यांचं रुटीन जे आहे ते शेअर करून ते यश मिळत आहे. आणि मलासुद्धा थोडंफार असं वाटते की यूट्यूबमध्ये करिअर आहे आणि मीही करावं, त्यामुळे मी प्रयत्न करत आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि तर मंडळी, हा ब्लॉग मी इथेच एंड करते, आणि तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते अशाच छान एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.